काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. मग काय करायचं? युक्त आहार विहार प्रेम इंद्रियाचे सार नसावी बासर निद्रा बहुभाष. आहार आपल्याला कसा पाहिजे? युक्त आहार आहार विहार निद्रा बहुभाषण. जास्त बोलायचं नाही, जास्त अशा प्रकारे निद्रा घ्यायची नाही. नेम इंद्रिया नसावी बासर निद्रा बहुभाषण. मग काय करायचं सांगितलं? संताची संगत झाल्याची, संताची संगत झाल्याने हरी प्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय. केले साधकी साधने तुडती भवाची संता विन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संत संग धरा तुम्ही हरी भजन करा पाठी लागला से काळ दात खातो कर करा. विठ्ठला या गुरुने आपल्याला एक शिकवण दिली. करारविंदेर पदारविंदम मुखारविंदम विनयांशयस्ते वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरा. म्हणजे गुरुनं आपल्याला अशा प्रकारे तत्वज्ञान दिलं, शिकवलं. मग त्या गुरुला ठेवायचं कसं? माऊली ज्ञानोबा खूप सुंदर वर्णन करतात. आपल्या गुरुला कसं करायचं? जो निर्गमागमी दातारे जे का ओलांडती उंबरे ते मी होईन द्वारे द्वार पाळू. जे माझे गुरु जे दरवाजे ओलांडतात, जे उंबरठे ओलांडतात ते उंबरठा मी होईल. नवे नवे मी त्यांचा द्वारपाळ होईल. अशा प्रकारे त्या गुरुनं या जगतामध्ये 3 प्रकारचे गुरु होऊन गेलेले आहे. जो आदि गुरु शंकरा लागून या शिष्य परंपरा बोधाचा संसारा जाहला. जो आदिगुरु शंकराचार्य आदिगुरु शंकराचार्यापासून या पृथ्वीवर या जगतावर गुरु शिष्याची अशा प्रकारे परंपरा सुरू झालेली आहे. दुसरे गुरु कोणते? वसुदेवम सुतम देवम कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगत. श्रीकृष्ण परमात्मा या जगताचे गुरु आहे. आणि तिसरे गुरु अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबा तुकाराम महाराज की जय. तुका केवडा केवडा तुका केवडा केवडा तुका आकाश आहे वडा. तुकाराम महाराजची झेप अशा प्रकारे आकाशाला झेप घेईल. याप्रमाणे तुकोबा माझी तुकोबा रायाची वाचा कशी होती? माझी मज झाली अनावर वाचा छंदया नामाचा घेतला असे. संतांचं वर्णन किती करावं? संतांचं वर्णन करता करता अशा प्रकारे संत सांगून गेले आणि हे मार्ग आपल्याला दाखवला. त्या संतांचं एक वेळेस भजन करूया. पंढरपूर क्षेत्राचं महात्म्य सांगतो. पंढरपूर क्षेत्रामध्ये असा विटेवरी ऐशी चंद्रभागा ऐसे संत ऐशी भीमातीर ऐसा विटेवरी देव कोठे. या पांडुरंग परमात्म्यासारखा पंढरपूरच्या वाळवंटासारखा देव कोठे नाही. हा देव आणला तरी कोण वाटा तरी कुठं. धन्य पुंडलिका बहुबरे केले निधान आलिले पंढरीये न करी आळस आलिया संसारी पायी पा पंढरी भुवैकुंठ न पाविले केल्या तपाची आरासी ते जन लोकांसी दाखविले सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देव शास्त्राने हा भाव निवडला. विष्णुपद गया रामधाम काशी अवघी पाया पासी विठोबाच्या तुका म्हणे मोक्ष देखिला कळस. तात्काळ हा नाश अहंकार. या शरीरामध्ये काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार हे ध्येय विकार साचलेले आहे. तर तुका म्हणे मोक्ष देखिला कळस. तात्काळ हा नाश अहंकाराच्या पांडुरंग परमात्म्याच्या कळसाचं जर दर्शन झालं तर या अहंकाराचा नायनाट होतो, अहंकाराचा नाश होतो. म्हणून या पृथ्वीवर किती क्षेत्र पहा. वाराणसी गया पाहिली द्वारका परी नये